ये झाली का वाढदिवसाची तयारी? या नानीजी. अगं हो झाली सगळी. स्नेहाच्या आवडीचं सगळं बनवलंय. आता रेवती फक्त केक आणणार आहे. मी यांना सांगितलंय संध्याकाळी आता फिरायला जातील ना, तर म्हटलं लवकर या म्हणजे आपल्याला नेहाच्या वाढदिवसाला जाता येईल. हो आणि अथर्व पण आला ना का लगेच जाऊया आपण रेवतीकडे. मी यांना सांगितलंय परत येताना नेहासाठी गिफ्ट घेऊन येतील. तिला त्या अशा लांबड्या बाहुल्या आवडतात ना, तसं आणायला सांगितलंय. हो नानीजी तिला खूपच आवडतात. एकदम खुश होऊन जाईल नानाजींचं गिफ्ट पाहून. नानाजींचं गिफ्ट नाही, आपल्या सगळ्यांच्याकडून येते गिफ्ट. नानीजी किती करता हो माझ्यासाठी. अगं झालं परत सुरू तुझं? असं नाही पण नाही करत का? खरंच खूप करता तुम्ही माझ्यासाठी. तुम्हाला तर माहितीये माझी तर अवस्था अशी आहे, सगळं असून नसल्यासारखं. अथर्वसाठी सगळं सहन करून राहिली मी. पण नानीजी कधी कधी मनात विचार येतो का होईल ना सगळं नीट. खूप घाबरल्यासारखं होतं. अगं तुझी वेदना दिसतेय मला. ह्यांना तर कधी कधी तुझ्या चिंतेनं रात्र रात्र झोप येत नाही. पण तुझ्याकडे बघून हिम्मत ठेवली आम्ही. फक्त सकारात्मक विचार करतोय. आम्ही हिम्मत सोडली नाही. तू आता खचू नकोस. नाही नानीजी नाही खचणार. हं? काळजी करू नका. नानीजी आज एक गंमतच झाली शनियाची. काय झालं? परत पडली की काय कुठे? की जिरवलीत तुम्ही? नाही नानीजी. मग अहो नानीजी आज हे आणि शन्या घरात नसताना घरी गेली होती. हा घरात खूप पसारा झाला असं कळलं. मग राहावलंच नाही म्हणून रेवतीला घेऊन घरी गेली. सगळं घर आवरलं, झाडांना पाणी घातलं, देवाची पूजा केली. इतकं प्रसन्न वाटतं म्हणून सांगते. देवासमोर हात जोडले आणि देवाला प्रार्थना केली. म्हटलं बाबा मी जोवर घरात नाहीये तोवर सांभाळ रे माझ्या घरात. खरंच बाबा रे, ती महामाया लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पडू दे आणि माझ्या राधिकाला तिचं घर परत मिळू दे. ती जाईल तेव्हा जाईल, पण आज तिकडे वादळ आलं असणार नक्की. म्हणजे काय केलं काय तुम्ही? अहो नानीजी ईशान्या सकाळी जॉगिंग का वॉकिंगला गेली होती. ती घरी येऊन आंघोळ करणार हे नक्की होतं. तेव्हा या रेवतीनं तिच्या टॉवेलला काहीतरी काजळाचं काळं लावून ठेवलं. म्हणजे ही घरी येईल, तोंड धुईल आणि तोंड पुसल्यावर हिचं तोंड सगळं काळं. आरशात बघेल तेव्हा स्वतःच घाबरेल. बरं झालं मेलीचं तोंड एकदा काळं होईल. नानीजी हे असं कोणाला त्रास देणं बरोबर नाही. पण काय करणार, या नाथाळपोरीशी असंच वागलं पाहिजे ना. अगदी बरोबर आहे तुझं. उगाच भावनावश व्हायचं नाही. जशा असतसे असा व्यवहार असला पाहिजे आता. खरंय नानीजी, आता तसंच वागेन मी. बाप्पा अथर्व याची वेळ झाली. हो नानीजी तुम्ही आता भराभर आवरून घ्या बरं. मी अथर्वला घेऊन येते, मग आपण जाऊया रेवतीकडे. हो हो चला, चला. तोपर्यंत हे पण येतील. हो चल. मी आलीच लगेच. अगं बाई काय झालं ग? काय ग काय झालं? काही नाही हो नानीजी, एकदम पाल पडली अंगावर. अरे देवा, अथर्व याची वेळ झाली आणि हा कसला अपशकुन? नानीजी अहो असं काही नसते हो. तुम्ही काहून असा विचार करता? काही होणार नाही. हा तुम्ही आज जा, मी आलीच अथर्वला घेऊन. हं? देवा, आता आणखी काही पुढे वाढून ठेवू नकोस रे बाबा. सगळं आलबेल असू दे.
हा बच्चा बोल. गॅरी कुठेस तू? काय झालं? तू अशी पॅनिक का झालीस? अरे पॅनिक नको तर काय करू, घरातलं काहीतरी झालंय. काहीतरी झालंय म्हणजे? तू ओकेस ना की परत गॅस जवळ काहीतरी एक्सपेरिमेंट करायला गेलीस? हा व्हेरी फनी. गॅरी ऐक ना जरा सिरियसली. नॉट तुझ्या घरातलं काहीतरी गडबड आहे यार सिरियसली. मी ना जॉगिंग परत आले ना, सगळं घर आवरलेलं होतं. त्याच्यानंतर मी तोंड धुवायला आले तर टॉवेलला काळं लागलं होतं. माझा सगळं चेहरा आगली झाला माहितीये. आणि आंघोळीला गेले तर मध्ये पाणीच बंद झालं सगळं. वुड आय टेल यू दिस समथिंग फिशी हिअर? गॅरी तुझ्या घरात घोस्ट वगैरे नाहीये ना? व्हॉट नॉनसेन्स. अगं भूत बीत कसलं असेल? पाणी गेलं असेल पाणी. वॉचमॅनला विचार एकदा. गॅरी मला काही माहित नाही, मला खूप भीती वाटते इकडे. मी इथे राहणार नाहीये. एकतर तू घरी ये नाही तर मी येते बाहेर. कुठे आहेस तू? अगं बच्चा. काय बाबा? नाही तुला नाही. कोणासोबत आहेस तू? कोण आहे तिकडे? अगं मी इथे घरापासून जवळच आहे, म्हणजे आपल्या घराच्या जवळ चिल्ड्रन्स पार्क आहे ना, तिथे आलोय जरा. चिल्ड्रन पार्क मध्ये काय करतोस तू? अथर्वला घेऊन आलोय खेळायला. खूप दिवसात भेटला नव्हता, आठवण येत होती त्याची. अरे यार अथर्वला का भेटलास तू? काय गरज त्याला भेटायची? बच्चा अगं असं काय करतेस? राधिकाशी माझं पटत नसेल पण अथर्व माझा मुलगा आहे ना, माझा हक्क आहे त्याच्यावर. आठवण येत होती म्हणून आलो भेटायला त्याला. तू सोड ना, एक काम कर ना, तू आलीस की मी त्याला ड्रॉप करेन, मग आपण जाऊया जेवायला. ठीक आहे मी तयार होऊन येते लगेच. हां ओके ये बाय. हां बाय. काही गरज आहे त्या मस्तीखोर मुलासोबत गार्डन मध्ये जायची? डोंट लाईक किड्स. आणि हा तर एकदम मस्तीखोर आहे. शपथ मला लवकर जायला हवं. अगं शाळेत जायचंच नव्हतं त्याला, आणि दूधही प्यायचं नाही म्हणत होता. आता शाळेत ना आला ना की त्याचं ते आवडतं चॉकलेटचं दूध दे. हा असाच करतो नाही. आली बघ. हा. ये बर्थडे गर्ल. दादा अथर्व कुठे? तो आलाय नाही. अहो असं कसं नाहीये? नेहमी तर तुमच्या बरोबरच येतो ना. अहो दादा अथर्व 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 सुभेदार आतमध्येच असेल ना. तुम्ही बघा बरं. हा नाही अहो असं कसं सोडून आलात त्याला? थांबा मी पाहते. व्हा बरं बाजूला. दादा नेहमी येतो ना तो तुमच्या बरोबर. काय हो दादा, लक्ष नाही तुमचं? मुलं आणताना मोजून नाही आणली तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना अथर्व रोज याच बस मधून येतो. माहिती नाही. माहिती नाही कसं तुम्हाला? काय झालं राधिका? रेवती अथर्व नाही आत. न्या कुठे अथर्व? तुझ्या बरोबर काऊन नाही आला? माहित नाही. दादा मग आम्ही काय करायचं मग? तुम्ही एकदा फोन करून शाळेत विचारा ना. मी फोन करून बघते थांब. हॅलो, हॅलो दादा, मी शंकर पिऊन बोलतो मॅडम. लहान मुलांची शाळा सुटली आहे. शाळेत एक लहान मुलगा राहिलाय का बघा. म्हणजे आमच्या सोसायटीतला अथर्व सुभेदार आहे ना, तो अजून आला नाहीये घरी. आत्ताच सर्व वर्ग तपासून आलोय मॅडम. कोणीच नाहीये, सर्व मुलं घरी गेली आहेत. अरे देवा. बरं बरं, काय ग नाहीये शाळेत. हा पोरगा असं काऊन करतो? आता का काय करायचं? आपण शाळेत जाऊया. हा हा बरं मी जाते शाळेत. तुम्ही जा घरी. हा अगं हिचा वाढदिवस आहे ना आज. तुम्ही घरी जा, मी पाहते. नाही मी येते. आपण ते नंतर बघू. हा मी अगं असं नको करू. मी हिला वॉचमन कडे सोडून येते. आले आले था. चल नेहा. अगं रेवती दादा हिला नानींजवळ सोडा.
हां नेहा आम्ही शाळेत जाऊन अथर्वला घेऊन येतो हां मग आल्यावर बर्थडे करू ओके जा नीट राहा हां ओके बाय रेवती ऐक ना रिक्षाने जायचं का? हो हो आपण रिक्षा बघूया अरे बा रिक्षा 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 चल 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 इकडून इकडून भैया चला ही इथे हिच्या मुलाला शोधते आणि तो तर गॅरी सोबत आहे. इट मीन्स गॅरीने हिला काहीच सांगितलं नाहीये. बरं झालं शोधत बसत्या डिझास्टरला. काय रे आवडली का खेळ खेळ फार लांब जाऊ नकोस हा इथेच खेळ गॅरी हाय. तुझं काय इकडे तिकडे चालव ना. गॅरी सांग त्याला तिकडे चालवायला. बा आले आले गाडी चढवतोय अंगावर माझ्या. सनाया अगं लहान आहे तो सोड ना खेळतोय त्याचं ए काही लहान वगैरे नाही हा सगळं कळतं त्याला. हे आगाऊपणा करायचं बरोबर शिकवलं आईनी त्याच्या. अरे यार जा ना यार मॉन्स्टर नुसता. अथर्व असं करतात का सॉरी म्हण बघितलं मुद्दाम करतो हा. अथर्व बॅड बॉयज का तू असं म्हणायचं नाही ओके सनाया तू सोड ये बरं इकडे बरं इकडेच खेळ लांब जाऊ नकोस ओके जा पुढे जा तुला का आणलंयस इकडे. आपला लंचचा प्लॅन होता ना. अगं हो पण मला भेटावं असं वाटतं त्याला आणि त्याला नाही भेटलो तर रागराग करेल तो माझा म्हणून असं अदनामधनं भेटलं पाहिजे त्याला. हा ठीक आहे ना मग तू भेट ना. मला कशा बोलवलंस. अथर्व लांब नको जाऊस असं काय करतेस. आपण एक काम करू जाता जाता त्याला बिल्डिंगच्या वॉचमन कडे सोडू म्हणजे खालच्या खाली निघता येईल आपल्याला आणि लगेच जाऊ लंचला ओके नक्की ड्रॉप करतोयस ना त्याला. त्याला घेऊन यायचं नाही सोबत. अगं नाही चल निघू आता निघायचीच वेळ झाली आणि त्याची शाळा सुटूनही बराच वेळ झाला. अथर्व चला गाडी घ्या निघायचंय आपल्याला. मला इथे खेळायचं. अरे आई वाट बघत असेल तुझी चल आता. पण आईस्क्रीम. आता आईस्क्रीम बरं मी आणतो पण लांब जाऊ नकोस इथेच खेळ कळलं. मी जरा आपल्यासाठी आईस्क्रीम आणतो हा तू थांब आणि प्लीज त्याच्याकडे लक्ष दे सर ओके. अथर्व लांब जाऊ नकोस हा आलोस आलो. कम सून. हॅलो हाय ईशा. नाही मी घरी नाहीये. काय ईशा तुझा आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो दादा तुम्ही सगळीकडे चेक केलत ना कुठेच नाहीये का तो. हा मॅडम सर्वकडे चेक केलंय कुठेच नाही तरी पण मी ग्राउंड मध्ये बघतोय. राधिका ताई काय झालं. भक्ती मॅडम अथर्व घरी नाही आला हो. काय हो ना नेहा बस मध्ये उतरली पण अथर्व नव्हताच बस मध्ये. शक्यच नाही. तो स्कूल बसच्या रांगेत होता. मी स्वतः त्याला पाहिलंय. अहो पण नव्हता ना बस मध्ये तो. असं कसं होईल. एक मिनिट थांबा मी विचारते. एकच मिनिट थांबा. हॅलो कृष्णा दादा हा पटकन वर या. हो अर्जंट आहे या. हे बघा आपण त्यांना विचारूयात तो असेल कुठेतरी. नाही पण भक्ती मिस तो या बस मध्ये चढला नसेल तर दुसऱ्या बस मध्ये असेल ना. हो हो असू शकतं ना असू शकतं. आपण त्यांना विचारूयात ना. हा काय झालं मॅडम. कृष्णा दादा अथर्व सुभेदार बस मधूनच घरी गेला ना. हो मॅडम ते सांगायचं राहूनच गेलं कारण त्याचे बाबा आले होते तो त्यांच्याबरोबर गेला. असं कसं सोडलं तुम्ही त्याला. मला सांगायला तरी हवं होतं. नाही मॅडम मी अथर्वला विचारलं की बाबा का तुझे तो हो बोलला म्हणून मी त्याला पाठवून दिलं त्यांच्याबरोबर. गुरुनाथ शाळेत
बाई जीव भांड्यात पडला. अगं पण याला काही अर्थ आहे का राधिका? हा, त्यांनी कळवायला नको तो घेऊन जातोय अथर्वला तर. अगं सकाळीच ते म्हणत होते ना मी शाळेत सोडतो म्हणून, तेव्हा पण नाही पाठवलं त्याला, म्हणून घेऊन गेले असतील ना. अगं पण त्यांनी एक फोन करून कळवायला नको होतं का? इथे आपला जीव टांगणीला लागलाय. हा, अगं हो, पण त्यांना वाटलं असेल का मी भेटू देणार नाही म्हणून. अगं पण त्याची जबाबदारी नाही का की त्यांनी आपल्याला फोन करून कळवायला हवं? अगं आणून सोडतील ते. ते काही नाही, तू आत्ता त्याला फोन कर आणि त्याला विचारतो कुठे. अगं रेवती फोन कर. बर. राधिकाचा फोन. तिला कळलेलं दिसतंय अथर्व माझ्यासोबत आहे. तिचा फोन घेण्यापेक्षा अथर्वला घरी पोहोचवलेलं बरं, नाहीतर परत कटकट करत बसेल. यांनी तर फोन कट केला. फोन कट केला. फोन करून त्याला विचारतो कुठे, आपण जाता जाता अथर्वला घेऊन जाऊ आपल्या बरोबर. परत फोन कर त्याला. नो यार ईशा, ट्रस्ट मी, कोरल इज द कलर फॉर यू. ऐक माझं, तुझ्या स्किनला खूप छान जाईल तो. शना, थँक्स. अगं अथर्व. ईशा वेट, आय कॉल बॅक. अरे खेळत असेल तो तिकडे. खेळत असेल म्हणजे तुला लक्ष द्यायला सांगितलं होतं ना मी. चल ना, असेल तिकडेच. अथर्व. शना, अगं कुठे आहे तो? नाही आहे इथे. आय डोंट नो, इथेच खेळत होता. अगं पण तू त्याच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तू फोनवर काय बोलत बसलीस यार? हे तू मला आवडू नको हा. एक तर उगाच आणलंस त्याला तू इथे, त्याच्यामुळे आपल्या लंचला लेट होतं या. अगं इथे माझा मुलगा नाही सापडत आहे, तुला लंचची काय पडली आहे शनाया? इथं अरे यार, राधिकाचा फोन. आता आता हिला काय उत्तर तू? अथर्व, अथर्व, अथर्व. काकू, इकडे एक लहान मुलगा खेळत होता, तुम्ही पाहिलं का? इकडे ह्या बाजूला गेला. अरे यार. अथर्व. लहान मुलाला पाहिलं का तुम्ही? शाळेतला होता, गाडी गाडी लहान खेळत मुलाला होता. बघितलं, एक छोटा बाय, कर्ली हेअर. अरे यार, तुम्ही बघितलं कुठे गेला तो? एक लहान मुलगा होता, त्याला पाहिलं का हो तुम्ही? इकडे खेळत होता मगाशी. यार. राधिका. हॅलो. हॅलो अथर्वला तुम्ही घेऊन गेले का? हा, अथर्व तुमच्या बरोबर आहे ना? हो, आय मीन तुम्ही जा अथर्वला घेऊन आले तर सांगायचं होतं ना तसं. आम्ही इथे उगीच टेन्शन घेऊन राहिलो. द्या बरं जरा त्याला फोन. हॅलो, मी काय सांगून राहिली? फोन द्या ना त्याला. अहो ऐकताय ना? अथर्व आहे ना तुमच्या बरोबर? राधिका, त्याचं असं झालं, ऍक्च्युली मी त्याला शाळेतून पिकअप केलं आणि आम्ही शेजारच्या चिल्ड्रन्स गार्डन मध्ये येऊन खेळत होतो, पण आता जरा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झाला? मला काही समजून नाही राहिलं. मला काहीतरी समजेल असं बोला बरं. अथर्व ठीक आहे ना? राधिका, अथर्व हरवलाय. काय? अथर्व हरवला? अहो, हे काय बोलत राहिले तुम्ही? कुठे हरवला अथर्व? कसा हरवला? मला काहीतरी समजेल असं बोला ना. अगं अथर्व माझ्या सोबत होता, पण काय ध्यान कुठे होतं तुमचं? राधिका सगळं सांगतो, तू जरा शांत हो. काय सांगता? काय सांगताय? कुठे आहे माझा अथर्व? सांगतो. मी ऍक्च्युली त्याला शाळेतून पिकअप केलं. आम्ही इथे चिल्ड्रन्स गार्डन मध्ये खेळायला आलो. माझ्या समोर खेळत होता तो, पण सहज बोलता बोलता त्याने आईस्क्रीम मागितलं म्हणून मी 2 मिनिटं आईस्क्रीम आणायला गेलो. आल्यावर बघतो तर तो गायब. मला खरंच कळत नाहीये तो कुठे गेलाय. तुम्ही त्याचा हात सोडून आईस्क्रीम आणायला गेलात? अगं मला वाटलं तो बसेल इथे, पण एक लक्षात ठेवा, आतापर्यंत मी खूप सहन केला.